नमस्कार माझ्या प्रिय मुलांनो, पुन्हा एकदा मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपण पाठ क्रमांक 4 उपास हे बघितलेलं होतं. आता या संपूर्ण आठवडा आपण पाठ क्रमांक 5 आणि पाठ क्रमांक 5 काय आहे? कविता आहे. तर ती कविता बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जे चित्र दिसतं ते कोणाचं आहे? तर एका शेतकऱ्याचं. आणि तो शेतकरी कुठे बघत आहे? आभाळाकडे, आकाशाकडे, की कधी पाऊस येईल या आशेने तो त्या वरती बघत आहे. आणि त्याच्या बाजूला काय आहे? त्याचं शेत आहे. म्हणजेच काय, शेतकरी हा कामगार आहे किंवा कष्टकरी आहे, मेहनत करणारा आहे. आता आपण पुढे जाऊया. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर मजूर आहे. मजुरी करणारा, दररोज जो काम करतो आणि दररोज त्याला जे मजुरी मिळते त्यावर जगणारा एक व्यक्ती आहे, कामगार आहे, ज्याचं जीवन हे दुःखाने भरलेलं असतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये सुख फार कमी असतं. तर असं एक कामगार आहे. बघा, त्याच्या डोक्यावर काय आहेत? विटा आहेत. तो आप लोगों को दिख रहा है कि ये एक कामगार है, एक वर्कर है. पुढे जाऊया. तुम्हाला दिसते की हा सुद्धा एक कामगार आहे आणि तो ओझं वाहून नेत आहे. तर मुलांनो, पहिल्या चित्रामध्ये आपण शेतकरी बघितला. शेतकरी हा सुद्धा काय असतो? गरीब असतो. कामगार हे सुद्धा कसे असतात? गरीब असतात. आणि ह्या लोकांच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःख जास्त असतं. ओके, इन लोगों के लाइफ में सुख के कंपेयर करें, सुख से ज़्यादा दुख रहता है. तर आता आपण आणखीन पुढे जाऊया. तर हे कोण आहेत? तर हे आहेत आज आपल्या कवितेचे कवी नारायण सुर्वे. आता तुम्ही विचार करत असाल की नारायण सुर्वे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल अगोदर. कुठल्या लेसनमध्ये ऐकलंय? लेसन नंबर 3, शाल लेसन. आठवते की नाही? शाल लेसन तुम्हाला डॉमिनिका मिसने शिकवला तो लेसन. तर त्या लेसनमध्ये जे नारायण सुर्वे होते ते हेच आहेत. आणि त्यांनी प्रसिद्ध कवी आहेत ते मराठीतील. आणि त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. कोणती बरी कविता आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर हे आहेत नारायण सुर्वे. बघा, ही जी आजची तुमची कविता आहे, आज आपण जी सुरुवात करणार आहोत कविता, ती कविता ऐसा गामी ब्रह्म तुम्हाला दिसते आणि खाली लिहिलेलं आहे नारायण सुर्वे. म्हणजे ते कोण आहेत? कवी आहेत या कविता संग्रहाचे. तर ऐसा गामी ब्रह्म या कविता संग्रहामधून घेतलेली ही कविता आहे. तुम्हाला त्या कविता संग्रहाचं मी मुखपृष्ठ दाखवत आहे, मेन फ्रंट पेज दाखवत आहे. ओके, आता आपण आणखीन पुढे जाऊया. बघा, तर आज आपण शिकणार आहोत कविता 5वी किंवा पाठ क्रमांक 5वा, 2 दिवस, 2 दिन हिंदीमध्ये आपण म्हणतो. कवी कोण आहेत? नारायण सुर्वे. आणि कोणत्या कविता संग्रहामधून ही कविता घेतलेली आहे? मतलब कविता संग्रह मतलब पोएम्स का बुक, जिस बुक में से पोएम ली गई है, तो वो बुक का उस कविता संग्रह का नाम है ऐसा गामी ब्रह्म. ये देखो, ये जो इंट्रोडक्शन है बच्चों, ये आपको स्वमत के लिए या काव्य सौंदर्य के जो प्रश्न रहते हैं उसके लिए इम्पोर्टेंट है. और हर एक जो ब्रीफ वाला रहता है, स्वमत वाले क्वेश्चन के आंसर लिखते समय उस लेसन का इंट्रोडक्शन लिखना ज़रूरी है. तो आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 5, 2 दिवस. कवी आहेत नारायण सुर्वे. तुम्हाला त्यांचं चित्र दिसत आहे. आणि कविता संग्रह आहे ऐसा गामी ब्रह्म. ये उस किताब का नाम है जिस किताब में से ये पोयम ली गई है. ओके, तर आज आपण फक्त प्रस्तावना बघणार आहोत. तर आपण प्रस्तावना थोडक्यात बघूया. बघूया. पाठ क्रमांक 5, 2 दिवस. नारायण सुर्वे, 1926 ते 2010. प्रथित यश कवी. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह आपण बघितलं ऐसा गामी ब्रह्म, त्यामधूनच ही आजची कविता घेतलेली आहे.
स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादांचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली आहे. मतलब ये जो पोएट है उनके जो खासियत है वो यहाँ पे उन्होंने लिखी है. कामगार जीवनातील किंवा कामगार जीवनाची सुखदुःखे, कामगार वर्कर्स, मोलमजूरी करने वाले, तो यहाँ पे इसमें शेतकरी भी आता है, किसान भी आता है. सुखदुःखे त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली जाते. बघा, उनके जो पोयम का मेन उद्देश्य रहता है या प्रेरणा या उनका मोटिवेशन वो क्या रहता है, कामगार लाइफ, जो वर्कर्स की लाइफ के हैप्पीनेस है, सैडनेस है, उनके लाइफ का सुख दुख, उसके इर्द गिर्द उनकी कविताएं घूमती रहती है. ओके, तर आता पुढचा परिच्छेद आपण बघूया. या कवितेतून, ये इम्पॉर्टेंट पैसेज है या पैराग्राफ है, क्योंकि ये पैराग्राफ आप लोग अपने इंट्रोडक्शन में भी आप लोग लिख सकते हो. ओके, तर या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, मतलब 2 दिन राह देखने में गए, आणि 2 दुःखात गेले. मतलब देखो, एक्चुअली 2 दिन मतलब आप वर्ड टू वर्ड मीनिंग मत ले लो. 2 दिन मतलब ऐसा कवि ने सोचा है कि अगर सपोज आपकी लाइफ का आधा समय खुशी या सुख की राह देखने में जाता है और आधा समय, आधी लाइफ या आधी जिंदगी हमारी दुख में चली जाती है, मतलब सुख आता ही नहीं, परेशानियों से घिरी हुई हमारी लाइफ है. असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना, वास्तव मतलब प्रॅक्टिकल या रियल लाईफ चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिंदगी शब्द, जिंदगी मतलब लाईफ, आयुष्य. ओके, बर्बाद होणे म्हणजे काय, नष्ट होणे, खराब होणे. ओके, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे, जीवनाचं सत्य, लाईफ की रियालिटी. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. देखो, उन्होंने ये भी कहा है कि इस जग मतलब इस दुनिया की ये जो स्कूल है, दुनिया मतलब एक स्कूल है, पाठशाला है, और यहाँ पे हमें बहुत सारे अच्छे और बुरे अनुभव आते हैं जो हमें सिखाते हैं. और वो क्या सिखाते हैं कि दुख, लाइफ में जो परेशानियाँ है, मुसीबत है, उनको पचवून मतलब डाइजेस्ट करना, कैसे एक्सेप्ट करना, उसका कैसे सामना करना. हाँ, ये ही हमें इस पोयम से सीख मिलती है. तर मुलांनो, आज आपण फक्त प्रस्तावना बघणार आहोत. तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या आयुष्यातील वास्तव चित्रण, उन कामगार के लाइफ में जो रियलिटी है, उनके लाइफ का जो दुख दर्द है, वो इस पोयम के ज़रिए उन्होंने क्या किया है, एक्सप्रेस किया है, बताया है हमें. हाँ, तर की 2 दिवस प्रतीक्षा म्हणजे काय, वाट पाहण्यात जातात आणि 2 दिवस हे दुःखात जातात. मतलब देखो, अगर कामगार की जो लाइफ रहती है, उनकी ज़िंदगी रहती है, वो आधी ज़िंदगी यही सोचते, यही आशा में रहते हैं कि आगे जाके मुझे क्या आने वाला है, सुख मिलने वाला है या मुझे खुशी मिलने वाली है. लेकिन वो खुशी रियल में मिलती नहीं है, क्योंकि उनके लाइफ में बहुत सारी परेशानियाँ रहती हैं, मुसीबतें रहती हैं, कि उनकी लाइफ पूरी उसी से भरी हुई रहती. और 2 दिन आधी लाइफ उनकी दुख में चली जाती है और फिर क्या, उनकी लाइफ खत्म. तर हेच या कवितेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे नारायण सुर्वे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मुलांनो, ही आज मी तुम्हाला जी प्रस्तावना दिलेली आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही करायची आहे आणि असाइनमेंट आहे तो पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.